इकडे बघ ना जरा, का रडली सकाळी सकाळी? मुंह तो दिखा. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? ही जी तुम्ही पियाची अवस्था बघताय अशा पद्धतीने, म्हणजे तिचं खूप रडून पण झालंय, अगदी मनापासून रडून झालंय तिचं सकाळी सकाळी. तिला आज ना म्हणजे उठायचंच नव्हतं. ती म्हणत होती की मी आज एकतर स्कूलला लेट जाते, नाहीतर मग ते लेटवरून डायरेक्ट तिचं असं झालं की मला आज स्कूलला जायचंच नाही, कारण माझी झोपच झाली नाही. माहीत नाही का तिची झोप नाही झाली, रात्री काय करत होती, पण तिचं सकाळी असं सगळं चाललेलं होतं. आणि कालच्या दिवशी तिने असंच केलं होतं, पण लवकर ऐकून घेतलं होतं आणि लगेच म्हणजे ब्रश पण केला, दूध वगैरे पण पटापट तयार झाली. पण आज मॅडमांचं जरा जास्तच चाललं होतं आणि मला माहिती आहे तुमच्यासोबतही असं होत असेल. म्हणजे मुलांनाही असं कधी कधी वाटतं की आज जाऊच नाही स्कूलला किंवा झोपून राहावं असं म्हणून. तर म्हणजे तिला ब्रश वगैरे करायला दिला आणि त्याआधी ती भरपूर रडली, जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि मग नंतर 5-10 मिनिटांनी हळूहळू ती छान अवस्थेमध्ये जी आहे ती यायला लागली. कारण काय होतं की बेडवरून उठताना आपल्याला एवढा वैताग येतो ना, एकदाच आपण उठून कामाला सुरुवात केली की मग आपल्याला काही वाटत नाही की आपल्याला 5 मिनिटापूर्वी काय फील होत होतं, पण ते बेडवर झोपून असलो ना की तेव्हा खूप होतं. आणि आता हे आपल्याला रिअलायझेशन झालेलं असतं, पण मुलांना सांगणं थोडं कठीण असतं. पण चला, आता ती तयारीला जी आहे ती लागलेली आहे. दूध वगैरे स्वतःच्या हाताने घेते आणि तिला मनवण्यामध्येच माझे 10 ते 15 मिनटं अशीच वाया गेले. आणि ती रडत होती, त्यामुळे मग तिला ते सांभाळण्यासाठी तो वेळ तर जातोच. आता म्हटलं करायचं काय, तर मग मी तिची आवडती मॅगी खिचडी बनवते आणि म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. तशी गेल्या वर्षी म्हणजे पिया फर्स्ट स्टँडर्डला असतानाही मी शेअर केली तुमच्यासोबत ही रेसिपी. पण काय होतं ना, म्हणजे आपल्याला ऑप्शन पाहिजे असतात. असं होतं की एखादी भाजी मुलाला आवडते, मग आपण तीच देत असतो आणि ती कंटिन्युअस आठवड्यातून 2-3 दिवस जी होते तीच भाजी होते. खिचडी द्यायची म्हणली तर आपल्याला असं वाटतं की चपाती जात नाही आहे टिफिनमध्ये. पण मी काय करते, जेव्हाही खिचडी बनवते ना, मी ट्राय करते की त्याच्यामध्ये गाजर टाकायचं, टमॅटो, बटाटा, शिमला मिरची असेल तर ती टाकायची. हिवाळ्यामध्ये मी त्यामध्ये भरपूर मटर जे असतात ते टाकते. तिला आवडत नाही पण तरीही टाकते मी, कारण टीचर तिकडे माहिती आहे की मिरची कढीपत्ताशिवाय टीचर काही साईडला काढूच देत नाही, सगळं खावं लागतं. त्यामुळे मग मी असं ट्राय करते की खिचडी असली ना की त्याच्यामध्ये व्हेजिटेबल थोडे जास्त असले पाहिजे. जसं तुम्ही आता बघू शकतात, याच्यामध्ये गाजर मी खूप जास्त प्रमाणात टाकले आणि अशी मोकळी मोकळी छान खिचडी बनवते. आणि त्यामध्ये ना मॅगी मसाला टाकायचा, मग एक नॉर्मल खिचडीपेक्षा त्याची टेस्ट थोडी वेगळी येते आणि मग मुलं पण आवडून खातात. तुम्ही मॅगी मसाला टाकून अजून खिचडी बनवली नसेल ना, तर एक वेळा ट्राय करा, सगळ्या व्हेजिटेबल टाका आणि मुलांना टिफिनमध्ये देऊन बघा. आणि मग बघा तुम्ही, पूर्ण टिफिन फिनिश होऊन मग तो घरी येत असतो. सो चला, ही एक क्विक रेसिपी होती जी तुमच्यासोबत माझी शेअर करून झालेली आहे. ते झालं तर इझी काही नसतं ना, पण मी दिली नाही अजून ती ऑलिम्पियाडची परीक्षा, पण तुला द्यायची आहे ती एक्झाम, तर अभ्यास तर करावा लागेल ना. टेस्ट तर काय. तुला वाटतंय सगळं इझी असं, पण मी काय म्हणते, आता तुला फ्रेश वाटतंय ना? ते सकाळी का रडलीस ग मग तू? इकडे बघ ना जरा, का रडली सकाळी सकाळी? मुंह तो दिखा. का रडली एवढं सकाळी? तुला सांगितलंय ना, थोडा वेळ झाला की जरा वेळाने बरं वाटायला लागतं. नाही. दिखा मुंह तेरा वाला. पी बडाबड, आंघोळ करायची आहे, संपव. आज बऱ्याच दिवसानंतर पोहे बनतंय घरामध्ये. कारण काय होतं की फ्रूट्स जर असले ना, तर असं होतं की मग आपण सकाळी ब्रेकफास्ट म्हणून आपण फ्रूटच खाऊन घेतो आणि ते चांगलं पण आहे फ्रूट्स खाणं. त्यामुळे मग असं होतं की आठवड्यातून 2 ते 3 दिवस तरी फ्रूट्स असतात. बनाना असलं तर मग पिया पण म्हणते की नको मला काही, मी सकाळी जे आहे बनानाच खाते, नाही तर मग शॉर्ट ब्रेकला ती बनाना घेऊन जाते. अशा पद्धतीने होऊन जातं. पण आज आवडून जे आहे, म्हटलं आवर्जून ज्याला म्हणतात ना, तसं मी पोहे बनवते. कारण असं झालं होतं की खूप दिवस झाले यार आणि पोहे काही खाल्लंच नाही. म्हटलं चला आज मस्त पोहे खाऊया आणि वाटलं तर मग तिला शॉर्ट ब्रेकलाही मला देता येईल. तशी आता पोह्याची रेसिपी काही खास नाही आहे, पण एक नवीन छोटं ट्रायपॉड मागवलेलं होतं आणि मी ते खास करून ना रेसिपीसाठीच मागवून घेतलं होतं. आणि एक नवीन अँगल जो आहे आता तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे तसं काय होतं की स्वयंपाक करताना खूप जास्त घाईगडबड असते, त्यामुळे इकडून अँगल शूट करा, तिकडून अँगल शूट करा, असं काही होत नाही. त्यातल्या त्यात हे सगळं सकाळी करणं म्हणजे खूप हेक्टिक आहे. पण तरी म्हटलं, नेहमी जे असतात तुम्हाला एकाच अँगलने माझा किचन जो आहे तो बघायला मिळतो. आणि मलाही असं होत होतं की आतापर्यंत माझ्याकडे 2 ट्रायपॉड आहेत आणि मी आता हे तिसरं मागवलं आहे आणि सगळे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये
प्लांट्समध्ये आहेत. येणाऱ्या लवकरच 2-4 व्हिडिओनंतर जे आहे ना, मी तुम्हाला तिघंही ट्रायपॉड जे काही आहे माझ्याकडे व्हिडिओ शूट वगैरे करण्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता हे पण 200-250 रुपयाचं मागवलं आहे मी, जेणेकरून जे काही रेसिपीज मला शूट करून घ्यायच्या ना, तर त्या मला त्याच्याने करून घेता येतील. आणि आज त्याचा पहिलाच दिवस होता मला यूज करून घ्यायचा. सो असं किचनमधून ह्या साईडून जो आहे तशा प्रकारे मी ठेवून चेक करत होती की येतं की नाही. आणि छान म्हणजे ह्या साईडून पण तुम्हाला बघायला छान वाटेल. आणि म्हणजे काय होतं नाही की एकच अँगलने आपण बघतोय किंवा मी पण एकाच अँगलने शूट करते, तर ते पण थोडं होऊन जाते की तुमच्यासाठी वेगळं आणि माझ्यासारखी थोडं चॅलेंजेस असतात स्टार्टिंगला. पण ठीक आहे, हळूहळू सवय होते त्या गोष्टींची आणि मग नंतर सगळं आवडायला लागतं आपल्याला. सो बघा, तुम्हाला हे दोघंही अँगल मी आता नवीन दाखवलेले आहेत. कसं वाटतंय मला नक्कीच सांगा कमेंटमधून. बाय 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 बाय. पप्पी कशी बाय काकी कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच की मी जवळजवळ 6 नवीन प्लांट्स जे आहेत त्यांची शॉपिंग करून आलेली होती. आणि तेच मी कसे काय शिफ्ट करून घेतले कुंड्यांमध्ये मी तुम्हाला आता अगदी शॉर्टमध्ये सांगणार आहे. कारण बऱ्याच लोकांना माझा हा गार्डनिंगचा पार्ट थोडा बोर पण वाटायला लागतो. पण त्याच्यापेक्षा जास्त कमेंट मला याच्या येतात की तू हे कसं करते, तू ते कसं करते आणि हे सगळंच काही गार्डनिंगबद्दल. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर गार्डनिंगचा पार्ट कुणाला तुमच्यापैकी 4-5% लोकांना वाटत असेल की अरे बोर होतं आहे आणि तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, तर पुढचे 2-4 मिनिट जे आहे ते तुम्ही स्किप करू शकतात. आणि ज्यांना गार्डनिंगची थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांनी आता कंटिन्यू पुढे वॉच करा. तर बघा, आता ते सगळे झाडं मला शिफ्ट करून घ्यायचे आहेत. माझ्याकडे माती अशी असते की त्याच्यामध्ये थोडंफार कंपोस्ट पहिलेपासून असतं. मी कोकोपीटचा पण यूज करते. आणि गेल्या काही दिवसांपासून मी हे उगावचं काऊ मॅन्युअर जे आहे, म्हणजे आपण ज्याला शेणखत म्हणतो, ते जे आहे ते मी यूज करते आणि चांगला रिझल्ट वाटतोय मला. म्हटलं चला मग आता तुमच्यासोबत शेअर करते. तसं मी इंस्टाग्रामला शेअर केलं होतं एका रीलमध्ये. आणि बघा, माती जर प्रिपेअर करायची असेल ना, आधी सगळ्यात आधी झाड कसं हे ओळखून घ्यायचं. जर झाडाला जास्त पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला माती तशी बनवावी लागेल. मग ती चिकट माती असली तरीही चालते. पण मोस्ट ऑफ मी ट्राय करते की माती अशी बनवायची सगळ्या झाडांसाठी की त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही 30% कंपोस्ट जे आहे ते टाकू शकतात. कमीत कमी 30% जे आहे ते तुम्ही कोकोपीटचा यूज करून घेऊ शकतात. आणि उरलेली जी आहे ती तुम्ही गार्डन सॉईल घ्यायची. आता मला माती वगैरे विकत घ्यायची गरज नाही. गार्डनिंग जेव्हा मी स्टार्ट केली होती तेव्हा मी बऱ्याच वेळा माती विकत आणलेली आहे. पण आता असं होतं की मी व्यवस्थित चांगली माती असते, चिकट माती जी नाही आहे तशी मी जरा ऊन असलं की त्याच्यावर जरा 2-3 दिवस सुकवून घेते आणि भरून ठेवते, म्हणजे मला नंतर कामात येते. सो जसं मी तुम्हाला प्रपोर्शन सांगितलं असं त्या पद्धतीने जे आहे तुम्ही मातीचं जे आहे ते मिक्सचर तयार करायचं. कंपोस्ट त्याच्यामध्ये कुठलं ना कुठलं टाका. मी घरी जे कंपोस्ट तयार करते किचन वेस्टपासून मी त्याचाही भरपूर यूज करते. पण आता माझं काही दिवसापूर्वीच मी सगळ्या प्लांट्समध्ये टाकलं होतं, माझ्याकडे नव्हतं म्हणूनच मी हे मागवलेलं आहे. सो आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला फक्त त्याच्याने होत नाही चांगली माती बनवून, तर त्याच्यानंतरही आपल्याला फ्लावरिंगचं झाडांकडून घ्यायची आहे. तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यानंतर टाकाव्या लागतात, ज्या मी तुम्हाला डेली व्लॉगमध्ये शेअर करतेच. तर बघा, आता खाली मी ज्या नारळाच्या चुट्ट्या असतात ना त्या, नाहीतर मग असं जे आता पॉलिथिनचं ते याच्यासोबत मिळालं होतं मला, ते ठेवलेलं आहे मी. म्हणजे त्याच्याने काय होतं ना की डायरेक्ट माती ड्रेनेज होलमधून खाली येत नाही आणि फक्त पाणी जातं आणि आपली जागा पण खराब होत नाही. आता हे इथे मोठे मोठे झाडं होते आणि कुंडी माझ्याकडे थोडी लहान होती म्हणून मी खालची माती काढून घेते. आणि झाडं असे स्ट्रॉंग असले ना तर त्यांची जे आहे तुम्ही खालची थोडी माती जी आहे अलगद काढून घेऊ शकतात. आणि जे सीझनल प्लांट्स असतील, जसे मी आता पुढे काही सीझनल प्लांट पण घेतलेले आहेत, तर त्यांची माती काढायची गरज नाही. ते जसंच्या तसं घ्यायचं, फक्त ती बॅग रिमूव्ह करायची आणि डायरेक्ट कुंडीमध्ये ठेवायचं. कारण त्याच्या मुळा ज्या असतात ना खूप छोट्या छोट्या असतात. आता जसं तुम्ही हे बघताय, हे दोघंही खूप हार्डी प्लांट आहेत, जास्त लवकर खराब होत नाही. यांच्या मुळा जाडसर असतात, त्यामुळे थोडंफार त्यांच्या मुळा तुटल्या पण तर त्यांना काही होत नाही. सो अशा पद्धतीने जे आहे मी इथे सगळं शिफ्ट करून घेतलं. आणि जे मातीचं मिक्सचर होतं माझं त्यामध्येच मी सगळ्या कुंड्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे. हे जे 4 प्लांट आहेत छोटेवाले, हे सीझनल आहेत. यांना मी काहीच हात लावला नाही, फक्त बॅग काढली आणि डायरेक्ट ठेवलं आहे. लक्षात ठेवा, आपण बऱ्याच वेळा असं करतो की त्यांचीही माती आपण काढण्याचा प्रयत्न करतो, चिकट आहे आणि वगैरे वगैरे हे सगळं रिझन्स देऊन, पण मग त्यामुळे प्लांट खराब होऊन जातात आणि ते डायरेक्टच ठेवायचे. सगळे माझे प्लांट जे आहेत ते आता सगळे शिफ्ट करून झालेले आहेत. पहिल्यांदा जेव्हा आपण शिफ्ट करून घेतो तेव्हा भरगतचं पाणी द्यायचं. मग ते पुढचे 2-3 दिवस सुकलं नाही तरी चालतं, पण सगळ्या मुळांना छान पाणी मिळालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने माझे हे सगळे प्लांट जे आहेत ते शिफ्ट करून झाले होते. मी हे कालच्या दिवशीच सगळं करून घेतलेलं होतं. आणि
आणि काल मी या व्यतिरिक्त काही शूट केलं नाही, कारण मला ते शिफ्ट करून घेणं खूप जास्त गरजेचं होतं. माहिती आहे मी खूप फास्ट तुमच्यासोबत ही सगळी इन्फॉर्मेशन शेअर करते, पण काही ऑप्शन नसतो कारण व्हिडिओ खूप मोठा होत जातो. त्यामुळे मी खूप क्विकली जेवढं आपण शिफ्ट करण्याचं जे काही प्रोसेस आहे ती तुमच्यासोबत शेअर केली. जे जास्वंद आहे ना पिंक कलरचं, त्याची आता कढी जी आहे ना ती अजून 1-2 तासानंतर ना अशी छान उमलेल आणि मग मी तुम्हाला दाखवते ती. बाकी पांढरं जास्वंद जे होते ते मी इथे ठेवलेलं होतं आणि आज आलामंडाला बघा किती फुलं आलेली आहेत. वर पण 2 आहेत, खाली पण आहेत. हे सगळं ना आपण किती त्यांची काळजी घेतो, त्यांना आपण कसं काय जे खतपाणी म्हणतात त्याला आपण कशा पद्धतीने देतो त्यावर डिपेंड आहे. तुमच्याकडे जर ऊन असेल ना तर तुम्ही उन्हातली झाडं घेऊ शकतात आणि ऊन नसेल तरीही घाबरायची गरज नाही. भरपूर अशी झाडं आहेत जी सावलीमध्ये छान पद्धतीने ग्रो करतात, तुम्ही ती घ्या. जसं की हे फिलोडेंड्रॉन आहे, अगदी खराब झालं होतं माझं, पण पावसाच्या पाण्यामुळे बघा किती छान ग्रो त्याची झालेली आहे. सकाळी पिया स्कूलला गेल्यानंतर थोडंफार काम झालं माझं, की मी लगेच अंघोळ झाल्यानंतर पहिले देवपूजा करते. कारण काही वेळेला असं होतं की आपल्याला जेव्हा खूप कामं असतात ना तेव्हा असं वाटतं की अरे देवपूजा हे पण एक काम आहे जे आपण सकाळीच लवकर वेळेवर पूर्ण केलं पाहिजे, आणि ते माझं करून झालेलं आहे. आणि बघा जवळपास आता 10:15 झालेले आहेत आणि हे फूल बघा किती छान मस्त आता किती छान दिसतंय, म्हणजे दिसायलाच एवढं छान दिसतं की कधीही आपलं मन त्याला बघून प्रसन्न होऊ शकतं. मी मशीनला कपडेही लावले होते आणि म्हटलं लगेच ते वाळवायलाही टाकून देऊया, कारण आता सध्या असं होतं आहे ना की 2 दिवस ऊन नसतं, 1 दिवस ऊन पडतं. मग तो ऊन पडलं ना की त्याचा तो चान्स घ्यायचा असतो आणि तेव्हा कपडे जेवढे धुता येईल तेवढे सगळे धुवून घ्यायचे. आणि असंही मी दररोज मशीन लावत नाही. खूप म्हणजे पियाचे स्कूलचे युनिफॉर्म आहेत, जसं तिला आता सॅटर्डे संडे सुट्टी असते, मग तेव्हा दोघंही युनिफॉर्म असतात, मग तेव्हा माझं 2 दिवस कंटिन्यू लागतं मशीन, नाही तर मी एका दिवसा आडच लावते. उगाच आपल्याला हे असं होतं की काय 2-4 कपड्यांसाठी मशीन लावावं असं. चला आता कपडे माझे वॉश करून झालेले आहेत आणि मला आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तेवढ्यात मला लक्षात आलं की अरे 11 वाजलेले आहेत आणि मी अजूनही म्हणजे मला कढी फुनके बनवायचे आज रात्री आणि त्याच्यासाठी डाळ मी भिजवतच घातली नाही, तर तेच मी आता भिजवत घालते. मी ना कढी फुनक्याची पूर्ण रेसिपी ह्याच व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार ते तुमच्यासोबत, पण व्हिडिओ 20 ते 25 मिनिटापर्यंत मोठा झाला असता, म्हणून मी एक काम करते, उद्या संडे आहे, संडेला माझा व्हिडिओ नसतो, पण तरीही मी तुम्हाला फक्त जी कढी फुनक्याची रेसिपी आहे किंवा असं म्हणू शकतो की नाईट कुकिंग व्लॉग ज्याला म्हणतो ना आपण, तसा व्लॉग तुमच्यासोबत संडेला ॲज अ बोनस म्हणून शेअर करते. तर उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघाल. खूप छान मस्त आणि हेल्दी अशी रेसिपी आहे, आमच्याकडे खूप बनवली जाते. आणि आता जे आहे ना मी आता दुपारच्या जेवणाची तयारी करून घेते. सो उद्या आपण भेटणार आहोत, सो लक्षात ठेवा. मिशोवरून हे शोपीस मागवलेलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी सर्च केलं मी, पण मिशोपेक्षा स्वस्त कुठेच नव्हतं, म्हणून तिकडून मागवलं. गोष्ट अशी झाली की 3 वेगवेगळ्या पद्धतीचे हे म्हणजे प्रकारचे स्टॅच्यू आहेत, पण मला चुकीने त्यांच्याकडून 2 सेम पाठवले गेले आणि एक वेगळं आहे, म्हणून मी त्याला रिप्लेसला टाकते. क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे टी व्ही युनिट म्हणा किंवा तुम्हाला कुठेतरी एखादी शेल्फ डेकोर करायची आहे किंवा तुम्ही कुठेही तुमच्या पद्धतीने ठेवू शकतात. मला असं वाटतं की तुम्हाला जर बुक्स रीड करण्याची हाऊस असेल ना अशी आणि तुमच्याकडे खूप बुक्स असतील तर बुक्सच्या वर पण तुम्ही त्याला ठेवू शकतात. छान, खूप मस्त वाटेल. खूप छान आहे, क्वालिटी मस्त आहे, कलर पण अगदी म्हणजे काहीच डॅमेज वगैरे काहीच नाही, पण 2 सेम टू सेम आले म्हणून मी त्यांना जे आहे ते रिप्लेसला टाकते. आणि बघा मी इथे तुम्हाला ठेवून दाखवते किती छान दिसतील. अजून जर बॅकग्राऊंड याचं ब्लॅक असलं ना, म्हणजे जिथे आपण ठेवतोय तिथे बॅकग्राऊंड जर ब्लॅक असेल तर खूपच मस्त दिसेल अजून. कारण बऱ्यापैकी आपले टी व्ही युनिट जे असतात ना ते ब्राऊन कलरमध्येच असतात, तर ते सगळ्याच टी व्ही युनिटसोबत हे खूप छान दिसणार आहे. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही मिशोवरून घ्यायचं असेल तर तिकडून तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकतात, नाहीतर मग प्रोडक्ट टॅग केलेला आहे. तर चला, आजची अशी छोटीशी शॉपिंग होती जी घरी आली आणि लगेच रिटर्न जाणार आहे. घरातली कामं, यूट्यूब आणि अजून बरंच काही, हे सगळं करता करता कधी सायंकाळ होते समजत नाही आणि लगेच मस्त अशी चहा घ्यायचा वेळ होतो. बस सायंकाळ फक्त यासाठीच होते मला असं वाटतंय. चला असो, मी इथे मस्त माझी चहा एन्जॉय करते आणि माझा व्हिडिओ देखील संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.